ते म्हणतात ना मित्रांनो, राजकारण हे खूप ब्रुटल असतं. त्याच्यामध्ये माया, मर्यादा, प्रेम, संबंध या प्रकारच्या कुठल्याही रिलेशन्सची दयामया होत नाही. बांगलादेशमध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्या शेख हसीनांनी त्यांचाच दामाद म्हणजेच त्यांचाच जवाई याला आर्मी चीफ म्हणून निवडलं, त्यांच्या विरोधात किंवा शेख हसीनाच्या विरोधात बंड करण्यासाठी सरसावलेला व्यक्ती म्हणजेच तो आर्मी चीफ तिथला होता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन. मित्रांनो, यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजेच येणाऱ्या विधानसभेमध्ये एक रंगतदार निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ती रंगतदार निवडणूक याची तालीम जर आपल्याला कुठे सगळ्यात जास्त पाहायला मिळेल ती म्हणजे वरळी, मुंबईमधील वरळी. हो मित्रांनो, जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सध्या आमदार आहेत आणि त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये 67,427 मतांनी विजय केला होता. मित्रांनो, वरळी मतदारसंघामध्ये काय होईल याकडे वळण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. एका गावामध्ये कार्टुआ नावाचा व्यक्ती राहतो. हो मित्रांनो, नावच कार्टुआ. तर ज्याप्रमाणे नाव हे कार्टुआ आहे, तर निष्काळजीपणा आणि एकदम कोणत्याही गोष्टीमध्ये रस नसलेला निरस असा व्यक्ती राहतो. कामचोर अशा प्रकारचा व्यक्ती राहतो. कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही किंवा कुठल्याही प्रकारची माहिती किंवा नॉलेज नाही अशा प्रकारचा तो व्यक्ती राहतो. तर गावामध्ये एक खूप मोठं फंक्शन लोक ऑर्गनाईज करत असतात. ज्या प्रकारे गावामध्ये अजूनही सप्ते होतात, प्रोग्राम होतात, तर त्या ठिकाणी लोक मिळून कार्य करत असतात. त्यामुळे लोकांचे प्रेम संबंध वाढतात, लोकांमध्ये चांगलं कम्युनिकेशन होतं आणि एकोप्याची भावना ही लोकांमध्ये येत असते. मित्रांनो, हा कार्टुआ फक्त बोलण्यासाठी फेमस असतो. हा कार्टुआ प्रत्येक ठिकाणी लुडबुड करण्यासाठी फेमस असतो. म्हणजे आपल्या ऐपतीपेक्षा जास्त मोठ्या व्यक्तींना आदेश देण्यामध्ये किंवा त्यांना सजेशन्स करण्यामध्ये हा कार्टुआ समोर असतो. तर जो कार्यक्रम गावातले लोक ऑर्गनाईज करतात त्यामध्ये सगळे लोक आपापल्या परीने कार्य करत असतात. त्यात वयोवृद्ध असू, तरुण असू, महिला असू हे किंवा लहान मुलं असू, ते आपापल्या परीने कार्य करत असतात आणि सगळे इंटरेस्टेड होऊन या कार्यामध्ये सहभाग घेत असतात. पण कार्टुआ हा त्या सगळ्यांमध्ये उभा राहून प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतो की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा किंवा तुम्ही तसं करू नका. तर जेव्हा तो लोक विचारतात त्याला की का रे तू असं काम का करत नाही, तर तो एका जागी जातो आणि म्हणतो मला खूप आळस आलेला आहे आणि मी आता बसतो, मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करेन. मित्रांनो, त्या गावातील तो प्रोग्राम, त्या गावातील तो फंक्शन पार पडतं आणि ते फंक्शन पार पडल्यानंतर लोक खुश होतात, लोक सक्सेसफुल होतात. त्या कार्यक्रम चांगला ऑर्गनाईज करण्यामध्ये सगळेजण छान एन्जॉय करतात आणि मग शेवटी जेव्हा तो निष्काळजीपणे आणि बिनकामाचा कार्टुआ बसलेला असतो त्याला पाहून लोक विचारतात का रे तू कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये सहभाग का घेत नाही, फक्त का बोलतो, तुझं कार्य का होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे फक्त भाष्य करतो, त्याच्यावर बोलत का नाही किंवा त्याच्यावरती काम का करत नाही. तर कार्टुआ म्हणतो, अरे मी जर काम केलं असतं तर हा प्रोग्राम एवढा चांगला झाला असता का, नसता झाला ना, त्यामुळे मी काहीच बोलत नाही. मित्रांनो, ह्या स्टोरीचं शीर्षक किंवा ही उपमा मी ज्या व्यक्तीला देतोय ते म्हणजे आदित्य ठाकरे. तुम्हाला माहिती असेल 2019च्या निवडणुकीमध्ये म्हणजेच त्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांनी असं ठरवलं होतं की मी राजकारणापासून दूर राहील आणि मी फक्त रिमोटने सरकार चालन. पण ॲक्टिव्ह राजकारणामध्ये ठाकरे घराण्यातलं उतरलेलं पहिलं नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे. मित्रांनो, ॲक्टिव्ह राजकारणामध्ये उतरणे याच्यात काही दोष नाही, याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही, पण त्या व्यक्तीचे कर्तृत्व काय. काही व्यक्ती असे असतात की फक्त कर्तृत्व त्यांचं हे असतं की ते एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मुलं असतात किंवा ज्यांचे आजोबा मोठे होते, ज्यांना हिंदू हृदय सम्राट असं नाव दिलं जायचं, ते होते. तर त्यांचं कर्तृत्व फक्त आदित्य ठाकरे जवळ आहे. आदित्य ठाकरे यांचं स्वतःचं कर्तृत्व काय. आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यासाठी सगळ्यात पहिले सांगतो की महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या मेजॉरिटीने आमदार जिंकले त्याच्यापैकी आदित्य ठाकरे एक होते. 67,427 एवढ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे यांचा विजय झाला. पण मित्रांनो, आदित्य ठाकरे यांचा हा विजय सुकर होता का, तर नक्कीच नाही. मित्रांनो, आदित्य ठाकरे यांच्या पराभवाची बारकाई संशय म्हणजेच चान्सेस हे सुद्धा निग्लेक्ट करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी परळीमध्येच आज 3 आमदार आहेत. होय, जे विधान परिषदेचे 2 आमदार परळीतून शिवसेनेचे आहेत. जे सामान्य शिवसैनिकाला देता येऊ शकले असते किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्यांना विधान परिषदेमध्ये पाठवू शकले असते, त्या लोकांना पाठवण्याऐवजी फक्त आणि फक्त आदित्य ठाकरे यांच्या पराभवाचे शेवटचे चान्सेस याच्यासाठी उद्धव ठाकरेंनी जे शिवसेनेतले आमदार होते, सुशील शिंदे, ज्यांनी हा मतदारसंघ वर्षानुवर्ष बांधला आणि 2014 ते 2019 या काळामध्ये त्यांचा विजय सुद्धा झाला. 2014 मध्ये बीजेपी शिवसेना वेगळी लढली तरी सुनील शिंदे यांचा विजय झाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांना सुद्धा विधान परिषद राष्ट्रवादी काँग्रेसने दिली. का दिली, तर कुठल्याही प्रकारचे चान्सेस आदित्य ठाकरेचे पराभूत होण्याचे निग्लेक्ट होण्यासाठी, म्हणजेच आदित्य ठाकरेचा जो विजय होता त्याला सुकर करण्यासाठी आणि निश्चय करण्यासाठी
दोन्ही आमदारांना विधान परिषदेवरती पाठवलं. हे आदित्य ठाकरेचं कर्तृत्व. आता मित्रांनो, मी येतोय आजच्या टॉपिकवरती. राज ठाकरे. नुकत्याच झालेल्या राज ठाकरेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राज ठाकरे साहेबांनी सांगितलं की होय, मी वरळी मतदारसंघावर लढवणार. मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगतो, धक्क्या पावलाने येत असलेला वाघ म्हणजे राज ठाकरे आहेत. होय, आपण नक्की म्हणू शकतो की 2009च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना सफलता मिळाली. 14 त्यांचे आमदार निवडून आले. पण मित्रांनो, 14 आमदार त्यांना खूप दिवस टिकवता आले नाही. 14 की 9 आमदार निवडून आले. सॉरी, 2 पैकी कन्फ्युजन होतंय. तर ते निवडून टिकवता आले नाही. त्याचं कारण म्हणजे मराठी मुद्दा असेल किंवा ते अल्लडपणा आपण ज्याला म्हणतो, की कसल्या प्रकारे राजकारण केलं जातं आणि लोकांचे मुद्दे विधानसभेमध्ये कसे उठवायचे आणि सत्तेत राहून सत्तेचं राजकारण कसं करायचं, हे जणू राज ठाकरे असेल किंवा त्यांच्या मनसे सैनिकांना असेल, हे जमलं नाही. त्यामुळे एक एक लोक सोडून राज ठाकरेंना गेले आणि राज ठाकरेच्या बदलणाऱ्या भूमिका असेल, राज ठाकरेचे बदलणारे ओपिनियन असेल किंवा ते नॉर्थ इंडियन्स विरुद्ध त्यांची लढाई असेल आणि बाकीच्या अजून गोष्टी असेल, त्याच्यामुळे लोक त्यांच्यापासून दुरावले आणि त्यामुळे राज ठाकरेचा माजबीज कमी झाला. पण मित्रांनो, राज ठाकरेसारखा वक्ता आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणी नाही. राज ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा लाखो लोक त्यांचं फक्त भाषण आणि त्यांची स्पीच ऐकण्यासाठी येतात. त्यामुळे त्या माणसाच्या वक्तृत्वामध्ये नक्कीच ही जादू आहे. पण ती जादू वोटमध्ये कन्वर्ट होत नाही. राज ठाकरेंना पाहिजे तो सपोर्ट. कोणत्या तरी पक्षाचा जर सपोर्ट असेल तर राज ठाकरे आपलं हे जे राजकारण आहे, जे सत्तेपासून दूर राहिल्यामुळं पक्ष आणि कार्यकर्ते हे राज ठाकरेपासून दूर जात आहेत, ते राज ठाकरे सत्तेमध्ये येऊन परत एकदा मजबूत करू शकतात त्यांचा पक्ष, म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मित्रांनो, आता राज ठाकरे काय बोलले याच्याबद्दल सांगतो की राज ठाकरे पहिल्यांदा बोलले की 2019 मध्ये मी आदित्य ठाकरेला सपोर्ट केला होता. आमचे वरळीमध्ये जवळपास 37,000 मत आहेत. मित्रांनो, 2014च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला 8,000 मत पडले होते. पण मित्रांनो, मराठी माणसामध्ये राज ठाकरेबद्दल असलेलं प्रेम, मराठी माणसामध्ये राज ठाकरेबद्दल असलेली सहानुभूती आणि राज ठाकरेंनी हे जे येणाऱ्या 1 वर्षामध्ये जो पॅटर्न त्यांनी फॉलो केला आहे, तो म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद. ज्या हिंदुत्ववादापासून उद्धव ठाकरे दूर गेले, ज्या वडिलांच्या विचाराची माळ खुट्यावरती टांगून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चरणाशी आणि शरद पवार यांच्या चरणाशी ते विलीन झाले, ते उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून दूर गेल्यामुळे प्रखर हिंदुत्व आणि कडवं हिंदुत्ववादाचा स्पेस निर्माण झाली. ती पोकळी भरण्याचं काम राज ठाकरे हे करू शकतात. मित्रांनो, राज ठाकरे, मी परत एकदा सांगतो, हा एक कर्तृत्ववान नेता आहे, ज्यांनी छात्रजीवनाची राजनीती केली. त्यानंतर त्यांनी पक्षाचं काम केलं आणि संघटनेमध्ये सुद्धा काम केलं. त्यामुळे लोक कसे जोडून ठेवायचे हे राज ठाकरेला चांगलं माहिती आहे. जर वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध जर एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट राज ठाकरे देऊ शकले आणि त्या कॅन्डिडेटला जर बीजेपी जर सपोर्ट दिला, बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जर सपोर्ट दिला, तर खरंच मित्रांनो आदित्य ठाकरे यांचा पराभव होऊ शकतो. मित्रांनो, आदित्य ठाकरे यांची जर मेन वोट बँक जर आता कोणती राहिली असेल ती म्हणजे हिरवे किडे. तर हिरव्या वादळ किंवा हिरव्या जे आपण म्हणतो, आता जे तुम्ही ऐकलं असेल की औरंगजेब कसा देशप्रेमी होता आणि वगैरे त्यांचे भाषणं, आजांच्या स्पर्धा घेणारे, मुंबईतील एका गार्डनला टिपू सुलतान नाव देणारे आणि वक्फची जागा कोणी हिरावू शकत नाही असे स्टेटमेंट देणारे उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात मोठं मतदार जर कोणी असेल किंवा सगळ्यात स्ट्रॉंग मतदार जर कोणी असेल तर ते आज आहेत हिरवा पक्ष. तर मित्रांनो, त्यांच्या पक्ष आणि जर बाकीचे काही अजून त्यांच्या शिवसैनिक जे आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणावरती फुटली, पण अजून पण मुंबईमध्ये शिवसेना तशी ज्या प्रमाणावरती एकनाथ शिंदेकडे जायला हवे होते कार्यकर्ते, त्या प्रमाणावरती गेले नाही. पण मित्रांनो, बीजेपीचा कॅन्डिडेट आणि जर उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बीजेपी, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचं काही मत आणि राज ठाकरे यांचं कर्तृत्व हे जर उभं राहिलं तर नक्कीच आदित्य ठाकरेसाठी हा विजय सोयीच नाही. आदित्य ठाकरे हे कर्तृत्वाच्या वरती गोष्टी कशा करतात हे आपल्याला माहिती आहे. कर्तृत्व नसताना पर्यावरण मंत्र्यासारखं खातं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दावोसला जाऊन कशा प्रकारच्या पार्ट्या या कशा करण्यात आल्या, दारू पिऊन टीव्ही मीडियावरती जाणारे प्रवक्ते आपण बघितले, त्यांच्या राज्यसभेचे नाव इथे घेऊ शकत नाही, ठीक आहे. तर हे आपण सगळं बघितल्या. दिशा सालेन केस असेल, सुशांत सिंग मर्डर केस असेल, अशा प्रकरणामध्ये त्यांचा काय समावेश होता की नव्हता हे अजून आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही. पण जेव्हा महाराष्ट्रातून 40 आमदार त्यांच्या नाकाखालून घेऊन एकनाथ शिंदे साहेब गुवाहाटीला गेले आणि गोव्याला आले, तर गोव्यावरून विधानसभेच्या असेंब्लीमध्ये येण्यासाठी वरळूनच जावं लागतं, ही भाषा करणारे आदित्य ठाकरे. मित्रांनो, हेच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या आई म्हणजेच वहिनी ह्या अमित शहाकडे गेल्या होत्या, असं खुल्या रिपोर्ट्स असे रिपोर्ट्स येतात किंवा सूत्रांकडून माहिती येते की फक्त की माझ्या मुलावरती होणारे जे अडचणी आहेत किंवा त्यांच्यावरती ज्या केसेस आहेत त्या थोड्याशा तुम्ही सूट द्या, जेणेकरून त्याचं करिअर खूप मोठं आहे, त्या करिअरमध्ये बाधा येऊ नये.
ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्यात. पण मित्रांनो, नक्कीच पाहण्याला एक लढत होईल, ठाकरे विरुद्ध ठाकरे इन वरळी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.